तोच प्रश्न आहे. फक्त प्रॉब्लेम वेगळा आहे. दॅट इज 72. बघा याच तीच प्रोसिजर, सगळं सेम. फर्स्ट फाइंड प्राइम फॅक्टर्स. प्राइम फॅक्टर काय येतील सांगा. अरे डायरेक्ट उत्तर सांगू नका. मी पहिल्यांदा प्राइम फॅक्टर सांगा. सांगू सर. तर तू फक्त प्राइम फॅक्टर किती येतील सांगा. हा सर, 2-3 वेळा 2-3 वेळा. ओके. हा, आणि 3-2 वेळा. 3-2 वेळा. ओके. चला, हे झाले याचे प्राइम फॅक्टर. बघा आपण चेक करून बघू. 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 3 24 आणि 24 × 3 72. म्हणजे बरोबर प्राइम फॅक्टर आपले झाले. आता बघा इथं 3चा एक ग्रुप झाला आणि पण इथं हा ग्रुप मात्र 3चा पूर्ण होत नाहीये. बरोबर आहे. सो यू नीड टू मल्टिप्लाय बाय 3 टू गेट अ परफेक्ट क्यूब. बरोबर आहे. येस येस, राईट. त्यामुळे आपलं पहिलं उत्तर आलं की 72 ला जर परफेक्ट क्यूब बनवायचं असेल तर त्याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल सांगा. 72 × 3 16. 216. 260 सर, 260. अच्छा, हा, 216. ओके. मग आता सांगा 216 कशाचा क्यूब आहे. राईट. अक्षरा, ऋतुजा, राईट. 6चा, राईट. ओके. सो 216 is the cube of 6. Okay, so this is answer. Next problem, पटपट सोडून घेऊ आपण. नेक्स्ट इज 675. चला, प्राइम फॅक्टर सांगा फास्ट. 3 3 times and 5 2 times. ओके. 3 3 times and 5 2 times. प्रत्येकाने करा, डायरेक्ट लिहू नका. चेक करून बघू आपण. बघा 3 × 3 9, 9 × 3 27 and 27 आणि खालचे 25. म्हणजे एक्झॅक्टली याचं उत्तर काय येईल. 675. म्हणजे प्राइम फॅक्टर आपले बरोबर आहेत. चला, हे आपले प्राइम फॅक्टर्स. बघा त्याच्यानंतर 3चा पूर्ण पेअर तयार व्हायली, 3ची पेअर. बट इथं मात्र 5चे 2च व्हायलेत. वी वॉन्ट 3. सो वी नीड टू मल्टिप्लाय 675 बाय कितीने करावं लागेल सांगा फास्ट. 5. 5 एक्झॅक्टली. सो मल्टिप्लाय 675 बाय into 5 किती येईल आन्सर. 3,375. ओके ओके. 3375. So 3375 is the cube of which number? $15. 15, right. Right. Rishikesh, Akshara, Shravani, right. It is a 15. Okay. चला, त्याच्यानंतरचा नंबर आहे 100. बघा हे थोडस वेगळं आहे. सर फॅक्टर सांगू. हा, तर फॅक्टर मी सांगा. सांगू. 2 चे सांगा, 2 कुठे? आणि 5 चे 2. हा, राईट. ओके. सो दीज आर द फॅक्टर्स. बघा आता इथे 2-2 असे आहेत की कोणाचे हे राहिले 3-3 आहे की नाही. 2चे पण 3 होईनात आणि 5चे पण 3 होत नाहीयेत. तर मग काय करावं लागेल सांगा. एक एक घ्यायचा दोघांचा. हा, दोघांचा पण एक घ्यायचा. मल्टिप्लाय बाय 2 आणि हेअर मल्टिप्लाय बाय 5. म्हणजे आपण कितीने मल्टिप्लाय केलं 100 ला बघा. एकदा 2 आणि 2 एकदा into 5. 5. 2 × 5. सांगा याचं मल्टिप्लिकेशन किती सांगा सगळ्याचं या. 1,000. ओके. 1000 sir. हा, राईट. 1000 is the cube of which number? सांगा. 10. 10, राईट. ओके, राईट. चलो, अक्षरा, श्रावणी, राईट.
इट इज 10. राईट. चला, तर हा प्रश्न आपला संपला. आता बघा, सगळ्यांना कळलं नाही काय करायला आपण ते हो प्राईम सर. Yes, फॅक्टर sir. काढायचे. प्राईम फॅक्टर काढायचे, 3-3चे ग्रुप बघायचे. ग्रुप होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर किती कमी पडाले तितक्याने मल्टिप्लाय करायचं. ओके. आता बघा, दुसरा प्रश्न आहे सेम जवळपास असाच आहे, फक्त थोडा फरक आहे. कसा बघा, प्रश्न वाचतो पहिल्यांदा मी. हा, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर बाय विच each of the following number must be divided to obtain a perfect cube. याचा अर्थ काय बघा, मी अर्थ सांगतो. आता आतापर्यंत तुम्ही काय करत होता बघा, प्राईम फॅक्टर काढणे इथपर्यंत कॉमन आहे. प्राईम फॅक्टर मध्ये काय करत होतो तुम्ही, 3-3च्या पेअर हे करत होते आणि जेवढे जितकी कमी पडत होती तितक्याने मल्टिप्लाय करत होतात. आता उलट करायचंय. आता काय करायचं, मल्टिप्लाय करण्यापेक्षा मागे यायचं, म्हणजे काय करायचं, डिव्हाइड करायचं. बघा, आपण एक एक्झाम्पलच्या मार्फत समजून घेऊया. 81 दिले आपल्याला. समजा सुरुवातीला तर आपण नेहमीप्रमाणे प्राईम फॅक्टर काढणार. सांगा 81 चे प्राईम फॅक्टर्स. 3-4 times. 3-4 टाइम्स. राईट. 3 into 3 into 3 into 3. बरोबर. बघा, 3च्या 3 पेअर तर झाल्यातच. त्या 3चा ग्रुप झाला, या बाजूला ठेवू आपण. पण हा एकटाच 3 आहे, बरोबर ना. मग याला 2दा 3 मल्टिप्लाय करण्यापेक्षा एकदा डिवाइड करणं सोपं आहे ना, परफेक्ट क्यूब बनवण्यासाठी, है की नाही. त्यामुळे आपण काय करू, याचा जर 3चा ग्रुप बनवायचा असेल त्याला 2दा 3 मल्टिप्लाय करावं लागतं. त्याच्यापेक्षा आपण काय करू, एकदा 3 डिवाइडच करून घेऊ, म्हणजे ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल आणि बरोबर एकच 3चा एक ग्रुप राहून जाईल. बरोबर. याचा अर्थ काय, आपल्याला 3 आता डिव्हाइड करायचं. कोणत्या नंबरला, दिलेल्या नंबरला. आणि दिलेला नंबर आपला कोणता आहे, 81. सो डिव्हाइड 81 बाय 3 and tell me answer. 27. 27. Cube. Yes, right. Yes, right. 27. Yes. Okay, 27. So tell me the cube root of 3. 27. 3. 3, right. 3 Okay, sir. Akshara. 3, sir. Yes. It is a 3. कळलं का आता कसं करायचं ते? फक्त ते एक्स्ट्रा जे यायला का तितक्याने डिवाइड करून टाकायचं. हा. चला, आता एक्झाम्पल्स घ्या. दुसरं एक्झाम्पल 128. आणि पूर्ण एक्झाम्पल सीबीएसई चे आहेत. ओके. चला, 128 चे प्राइम फॅक्टर सांगा. 7 times. 7 times. 4 टाइम्स. ओके. 2 into 2 4 5 6 आणि 7. ओके. बघा, 3-3चे ग्रुप पडा. हे 3चा एक ग्रुप, हा खालचा पण 3चा एक ग्रुप, हा एक्स्ट्रा 2 कडे उरलाय. बरोबर आहे. तर काय करावं लागेल मला मग सांगा. The answer is 4. 4. हा, ओके. आन्सर नका सांगू. बघा, तुम्ही मला जे आपण जे प्रोसिजर करायला ना, ते प्रोसिजर सांगा. आन्सर तर येणारच आहे ना. आपण जर प्रोसिजर न गेलं ना तर आन्सर येणारच आहे. आन्सरची काळजी करू नका. आपण यानं जाऊ, प्रोसिजर न जाऊ. चला. हा. आता बघा, 128 ला आता हे एक्स्ट्रा आलं ना 2. तर काय करावं लागेल सांगा मला त्याला. डिवाइड करावं लागेल. कितीनं? डिवाइड करायचं सर दिलेलं आहे. कशाने डिवाइड करू? 2 ने. 128 ला सर. हा, राईट. हा, किती येईल? 64. राईट. इट इज 64. हा, आता सांगा 64 कितीचा क्यूब आहे? 4 चा सर. 4. 4 चा. सर. 4 चा. ओके. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 135. राईट. श्रावणी, अक्षरा, राईट. ओके. चला, 135 सांगा. पहिल्यांदा सांगा प्राईम फॅक्टर. And 5 1 time. ओके. 3 टाइम्स and 5 1 टाइम. चला, तुम्हाला आता लक्ष द्यायला पाहिजे. 135 ला कशाने डिवाइड करायचं सांगा बरं मग. 5. 5. हा, सो 5 is not making any pair. So 135 divided by 5. So tell me answer. 27 sir. 27. 27. Okay. So tell me the cube root of 27. 3. 3. 3 Right. sir. 3. Okay. चला,
राइट, श्रावणी अक्षरा राइट. चला नेक्स्ट नंबर 192. 192. हा चला प्राइम फॅक्टर Two, सांगा. 2 6 times and 3 1 time. ओके 2 6 times 3 1 time. 3 1 टाइम. ओके चला तो कोणता ग्रुप मध्ये बनत नाही सांगा बरं. 3. 3 क्या? यस 3 नॉट मेकिंग एनी पेअर. तर मग 192 ला किती डिवाइड करायचं. 3. 3 ना. ओके किती येईल सांगा. 64. 64 sir. Sir ओके 4 चा क्यूब. हा हा 4 चा क्यूब राइट. सो 64 इज द क्यूब ऑफ 4. येस येस राइट अक्षरा राइट. ओके नेक्स्ट नंबर. कोणता बुक आहे? हे एनसीईआरटीचं आहे. क्यूब रूटचं क्यूब अँड क्यूब रूट चॅप्टर चालू आहे. स्टेट बोर्डाचा अजून सुरूच केलं नाही आपण. सध्या एनसीईआरटी सुरू करायलो. चालतं. ओके या. सर स्टेट बोर्ड कधी करणार आहेत? हे सगळं संपलं की एवढं संपलं खरं बरं. म्हणजे स्टेट बोर्ड एक स्टेट बोर्ड 10 दिवसाचे राहत नाही. हे जर तुम्हाला सगळं आलं तर. तर सध्या कोणत्या बुक मधले? सध्या एनसीईआरटीचं बुक सुरू आहे आपलं. सर आणि आम्ही एकदा 8 चा NCERT एनसीईआरटी काय म्हणले. 8 क्लास एनसीईआरटी बुक. हा आपण ग्रुपवर टाकले ना. मी खूप दिवसापूर्वी टाकले बघा. ओके सर. हो हो चला नेक्स्ट नंबर आहे 704. चला प्राइम फॅक्टर सांगा फास्ट. 2 6 times and 11 1 time. ओके 2 6 टाइम्स 11 1 time. 11 वन टाइम. चला कोणता ग्रुप मध्ये बसत नाही बघा. हा एक बसायला आहे. हा एक बसायला. 11 इज नॉट पेकिंग एनी पेअर राइट. सो डिवाइड 704 बाय 11 काय मिळेल आपल्याला सांगा. 64. 64. पुन्हा 64 चालू बघा. 64 सर. ओके ओके 64. 64 कितीचा आहे क्यूब. 4 चा. सर 4 चा. चला हॅलो. येस येस Four. इट्स राइट आहे. ओके ओके चला नेक्स्ट प्रश्न आहे का आता. बघा परीक्षित मेक्स अ क्यूबाइड of plasticine of side 5 centimeter, 2 centimeter and 5 centimeter. So how many such cubites will he need to form a cube? बघा पुन्हा एकदा बघा डायमेन्शन त्याने काय दिलेत. 5 centimeter into 2 centimeter into 5 centimeter. हा असा क्यूबाइड आहे म्हणे आणि हे याचे साइड्स दिलेत त्यानं 5 2 5. ठीक आहे. क्यूबाइडच्या सगळ्या साइड सारख्या नसतात. त्यानं दिलं तर काय म्हणते बघा. हाऊ मेनी सच क्यूबाइड्स विल ही नीड टू फॉर्म ए क्यूब. तर सगळ्यात आधी आपण त्याची व्हॉल्यूम काढून घेऊया. व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड. सो टेल मी व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड. सांगा काय येईल. क्यूबाइडच्या तिन्ही साइड सारख्या नसतात. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड. मागच्या वर्षी बघितले आपण. सांगा. सांगा फास्ट सांगा व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड.
बघा फॉर्म्युला बघा, L into B into H. दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. त्याला आपल्याला लेंथ पण दिली, ब्रेडथ पण दिली आणि हाईट पण दिली. व्हॉल्यूम काय येईल बघा, 5 into 2 into 5 किती येईल? 50 sir. 50. ओके, सो इट विल बी 50. 50. ओके ओके, चला 50 चे फॅक्टर काय येतील बघा. Sir 255. 255. ओके, आता इथं पण बघा नेमकं सेम तसंच करायचं आपल्याला, की याचे 3-3 ग्रुप्स बनवायचे. आता मला सांगा 5 चा जर ग्रुप बनवायचा असेल तर 5 ला किती कमी पडायले? 1 sir. एकच कमी पडायला आहे, म्हणजे किती मल्टिप्लाय करावं लागेल? 5 न. आणि 2 ला किती One. मल्टिप्लाय, 2 ला किती 2 कमी पडायले? 2 sir. 2. 2. हा, चला तर 2 ला पण हे करूया. हे नवीन आले बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, Yes. या 50 ला जर परफेक्ट क्यूब बनवायचा असेल तर त्याला इतके सगळ्यांनी मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर, करा मग मल्टिप्लाय. Yes sir. इंटू Sir, 1000. 2 into 2 into 5. ओके, Sir, answer आणि is 2 to 5. 1000. 1000 sir answer. हा, आन्सर 1000 आणि याचं 20. Yes sir. हा हा, हे आलं 1000 आणि कितीने मल्टिप्लाय केलं आपण त्याला? 20 न, म्हणजे आपला आन्सर किती आलं? 1000. ओके, सो हिन्स इट नीड्स 20 क्युबाइड्स. ओके, राईट. चलो, आपली ही शेवट एक्सरसाइज 7.1 आता संपते बघा. आता नेक्स्ट स्टार्ट करूयात. 1-2 सेकंद. ओके, खरं म्हणजे जे नेक्स्ट एक्सरसाइज लागणार आपल्याला ते आपण आधीच क्लिअर केलंय, तरी की एक्झाम्पलच्या मार्फत आपण समजून घेऊया. बघा, तर टू फाइंड द क्यूब रूट, हे नेक्स्ट जे आपला पॉइंट आहे ना, तो काय, क्यूब रूट काढणं आणि कशाच्या मार्फत? बाय युजिंग द प्राइम फॅक्टर. प्राइम फॅक्टर वापरून क्यूब रूट ही आपला नेक्स्ट पॉइंट आहे. तर बघा, त्याने एक्झाम्पल घ्यायचं 74088. याचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे बाय युजिंग द प्राइम फॅक्टर्स. तर हळूहळू आपण काय करू, Sir, mic बंद करायला लावा ना. हा, एक काम करा, सगळ्यांनी म्यूट करा रे. हा, ओके, बघा 74088. माईक पेक्षा तुम्ही काय करा, एक चॅट बॉक्स असते बघा, त्याच्यामध्ये मेसेज मध्ये हे करा, म्हणजे सगळ्यांना दुसऱ्यांना त्रास होत नाही, हे की नाही. चला, 74088. स्क्रीन, हा नेटवर्कचा प्रॉब्लेम, मग तुमच्याकडे थोडं रेंज मध्ये येऊन बसा. नाही सर, चॅटिंग करताना स्क्रीन नाही दिसत. चॅटिंग असं आहे का? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चला, 74088. आता पहिल्यांदा याचे प्राइम फॅक्टर काढायचे. बघा, 74088. प्राइम फॅक्टर काढताना तुम्हाला माहिती आहे, सुरुवात आपण कशापासून करतो? 2 पासून. बघा, 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल बघा, 74088 ला 2 ने डिवाइड केला आपण, 370044. राईट. Yes, sir. 37044. हा, राईट. चला, 2 ने अजून डिवाइड करा, किती येईल? Sir 18522. राईट. ओके 18522 sir. ओके, अजून डिवाइड करा 2 ने. 9261.
ओके ओके 9261. आता 2 न डिवाइड होईल का सांगा बरं. नाही No, सर sir. 3 न करतात. हा 3 न करा. राईट. 3 न केल्यानंतर काय येईल. तर 387. 387. 087. 0 विसरायले. है ना. नाही 0 सर 0 नाही सर, हा, 0 zero. कसं आहे? 9261 करा बरं. बाजूला घेऊन करा बरं. 9261 ला 3 डिवाइड करा बरं. किती येते बघूया. किती आल्या. 0 जाऊन असते. हो सर ते हा 0 येते. विसरला होता. हा ठीक आहे चला. त्याच्यानंतर अजून आता 2 न डिवाइड होत नाही. 3 न होईल का पुन्हा. त्यासाठी तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित पाहिजे बघा. हो सर त्या सगळ्या संख्येची बेरीज करून तिला जर 3 ने डिवाइड होत असेल, त्याचा अर्थ या नंबरला पण 3 ने डिवाइड होते. अशी ती टेस्ट आहे. बरोबर. माहित असेल तुम्हाला काही जणांना. सर बघा. 1029 आहे. हा 1029. 1029. हा राईट. याला किती ने डिवाइड होईल सांगा बरं आता. 3 ने होईल का अजून. हा 3 ने डिवाइड केल्यानंतर किती येईल. होत आहे सर. किती येईल आन्सर. 343. 3. राईट. 343 सर. 343 तुम्हाला माहिती आहे कशाचा क्यूब आहे तो. कशाचा क्यूब आहे. विचारले वाटायला Seven. तुम्ही. 7 चा. हा मग करा 7 न मल्टिप्लाय. किती येईल. 49. 49 सर. 7 हा, 7 चा बस. 49. ओके चला. हा चला मोजा. फॅक्टर मोजा पटपट. किती झाले ते. 2 1 2 3. सर 2 आहे 3 1 आहे 3. राईट. 2 3 वेळा आलेत. 3 पण तर हे 3 वेळा आहे आले कसं आणि 7 पण 3 वेळा आले. बरोबर. येस सर. यस सर. ओके चला. तर 3 चे ग्रुप घ्या. हे एक ग्रुप आणि हे एक ग्रुप. किती झाले. 2 इंटू 3 इंटू 2 into 7. 3 into 7. ओके चला. 7 इंटू 3 21 आणि 21 इंटू 2 दॅट इज 42. 42. राईट. सो 42 इज द राईट आन्सर. राईट. ओके चलो. त्याच्यानंतर आता याच्यावरची एक्झरसाइज बघूयात आपण. चला तर एक्झरसाइज 7.2 आपण स्टार्ट करूया. आता पहिला नंबर त्याने 64 दिलाय. 64 चं मी काय घेत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 64 कशाचा क्यूब आहे. कशाचा आहे. 4 चा सर. 4 चा. चला त्यानंतर 512 512 आहे. ते पण माहिती आहे. कितीचा आहे. 8 8 चा. चला ओके. आणि तिसरा नंबर त्याने असा दिलाय. राईट. ओके. हा 10648. हा चला प्राईम फॅक्टर बघा. चला प्राईम फॅक्टर शोधा फास्ट. ओके 2 3 टाइम्स आणि 11 3 टाइम्स. बर 2 3 टाइम्स आणि 11 पण 3 टाइम्स. आले कसं. हो सर. आलं सर. ओके आला. ओके
चला आता ग्रुप बनवायचे फास्ट. हा एक झाला आणि हा एक. सर माईक ऑफ करायला लावा ना. ओके एक मिनिट. हा, so it is 2 into 11, it is 22. So 22 is the right answer. चला कळालं सगळ्यांना? यस सर. ओके. त्याच्यानंतर 27,000. ओके राईट अक्षरा राईट. हा 27,000. First find the prime factors. बस सुरुवातीला 2 ने डिवाइड होईल. सर माइक ऑफ करायला लावा. हो ऑफच आहे ऑफच. हा सर 3 टाइम 2 टाइम 3 टाइम 5 3 टाइम. ओके ओके. ते परफेक्ट क्यूब असल्यामुळे 3 वेळा येणार आहे इथं. चला ग्रुपचा एक बनवा. याचा 3 चा ग्रुप आहे, 2 चा त्याचा पण एक उत्तर आलं. ओके 30 किती आलं? 30. हा राईट त्यानंतर हे 3 आणि हे 5. 30 सर. ओके so 2 into 3, 6 into 5, it will be 30. so 30 वाली बरोबर आहेत उत्तर. श्रावणी, अक्षरा, गौरी आणि ऋतुजा. राईट. 30 ज्यांचं आले का एकदम राईट उत्तर. चला नेक्स्ट नंबर आहे 15625. so first find the prime factors. आणि जनरली शेवटी 5 आलं म्हणलं ना तर त्याला 5 ने डिवाइड होत असते. 0 आणि 5 आलं ते त्याची युनिट डिजिटला जर 0 आणि 5 आलं तर त्या नंबरला डिजिट डिवाइड होते. ओके. सर प्राइम फॅक्टर्स इज 6 वेळा. Yes, sir. 4 आहे 25. ओके. So this 5 and this 5. सर माइक ऑफ. So answer is 25. Yes, right. Shara, right. 25. चला नेक्स्ट नंबर आहे 13824. 13,824. 13824. So find the cube root. बघा प्राइम फॅक्टर सुद्धा सुरुवातीला 2 9 टाइम्स आणि 3 टाइम्स. ओके. टू 9 टाइम 3 टाइम सर. हो तर 12 उत्तर येते. हा 12 नाही येणार. बघा या सगळ्या 3 2 चा एकच टू घेणार मी. 24 उत्तर येते सर. 24. ओके हा नंतर हे 2 आणि हे 1 असं मिळून याचा 1 आणि या 3 चा 1. काय येईल याचं मल्टिप्लिकेशन बघा. राईट इट्स अ 24. 2 into 2
4. 4 into 2, 8. 8 into 3, 24. So 24 is the right answer. Right. Savani Gauri, right. It is a 24. Next number 110592. 1,10,592. बघा पहिल्यांदा प्राइम फॅक्टर काढणे. तर याचे काय करतो आपण, प्राइम फॅक्टर तुम्हाला काढून दाखवतो सुरुवातीची. 110592 थोडा मोठा वाटतं हे. टू ने डिवाइड करू. सर 55296. ओके ओके, चल काढून बघूया आपण एकदा. काही जणांना प्राइम फॅक्टर मध्ये प्रॉब्लेम असेल तर. 55296. हा, पुन्हा 2 ने डिवाइड. 27648. हा हा, राईट. अजून 2 ने डिवाइड होईल का? हा, राईट. किती येईल? 1300. 13824. 13824. 13824 sir. ओके. हा, डिवाइड बाय 2 अजून करा. 6912. सर 6912. येस येस. हा सर 3456 अजून करा. 3456. 3456 sir. सर 212 वेळा वेळा. थर्टी एट उत्तर. काही जणांना प्रॉब्लेम येत असल्यामुळे मुद्दाम काढायला मी. सर आन्सर इज 48. हा हा, बरोबर आहे. आन्सर बरोबर आहे. चला बघून घ्या. हळूहळू आपण फक्त 2 2 आणि 3 च करत आलो. बघा मोजा. 2 किती आली? 1 2 3 4 5 6 12. 7 8 9 12 sir. 10 12. अच्छा, 12 वेळा 2 आले बघा. आणि 3 3 टाइम्स. 3. हा, आणि 3 3 टाइम्स बघा. हे 1, हे 2, हे 3, हे 4. सो 2 into 2 into 2 into 2. आणि हे 3 एकच 48 वेळा. sir answer. येस येस, राईट राईट. बघा 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16 आणि 16 into 3 that is 48. तर 48 वाले सगळे बरोबर आहेत बघा. राईट राईट. चलो नेक्स्ट नंबर 175616.
So first find the prime factors. 175616. Okay, 2 6 times. Prime factor सांगा first. Prime factor सांगा first. 2 किती वेळा? 2 6 times. 6 टाइम्स का? नाही बघा बरं पुन्हा करा. नाही सर ते दुसऱ्या याचे होते. हा मागच्या याचे होते ते. आप याचे सांगा. हा राईट. 2 9 टाइम्स. ओके. 2 9 टाइम्स. त्याच्यानंतर 7 3 times. 7 3 टाइम्स. येस 7 3 times सर. येस येस. चला एल क्यूब रूट बघा. या सगळ्यांचं मुली 1 हे 2 आणि हे 3. 56. येस 2 Sir, into answer 2 is into 56. 56 sir. 56. 56 sir. ओके ओके 56. yes yes 2 into 2 4 4 into 2 8 and 8 into 7 56 right. चला नेक्स्ट नंबर. नेक्स्ट सोपा आहे बघा. त्याच्यानंतर 9 1 1 2 5. चला फाइंड द प्राइम फॅक्टर्स. Sir, 5 3 times and 3 6 times. येस येस राईट. बघा 3 किती वेळा आले? 3 6 times and 5 3 times. Yes 3 6 times. 5 3 times. Sir, answer yes yes is 45. 5 so take a group. हे पहिला 3 चा ग्रुप आला. हा सेकंड आणि हा थर्ड. मीन्स व्हॉट? 45 sir. 3 into 3 into 5 means what? 3 into 3 9 and 9 into 5 it is a 45. So 45 is the cube 45 root sir. of yes right. चलो तर आता फक्त आपल्याला बघायचं याच्यातला शेवटचा प्रश्न असा आहे की यू हॅव टू स्टेट वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे खरं की खोटं ते सांगायचं. फक्त ट्रू फॉल्स. ठीक आहे. बघा पहिला प्रॉब्लेम त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे का? क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज इव्हन. पहिला आहे का? क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज इव्हन. म्हणजे काय म्हणते? कोणत्याही ऑड नंबरचा म्हणजे विषम संख्या ज्याला म्हणतो आपण त्याचा क्यूब इव्हन असतो म्हणे. ट्राय करून बघू आपण. बघा एनी ऑड नंबर समजा मी 3 घेतलं. 3 चा क्यूब काय आहे सांगा बरं? 27. येस इट इज 27 का इव्हन आहे का? 27 sir. नाही आहे इव्हन. याचा अर्थ हे स्टेटमेंट कसं आहे? इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. येस चला असं म्हणजे इमॅजिन करून करायचं आपण. म्हणजे व्यवस्थित करून बघायचं. एखादी कंडिशन घेऊन बघायची नंतर आपण तुम्हाला येऊ शकते. चला सेकंड स्टेटमेंट आहे का? अ परफेक्ट क्यूब डज नॉट end with 2 zeros.
म्हणजे एखादा जर परफेक्ट क्यूब असेल कोणताही नंबर, तर तो 2 0 ने एंड होत नाही. म्हणजे त्याच्या शेवटी 2 0 असत नाही, 3 0 असतात. 3 असतील किंवा जास्त असतील, पण 2 नसतात असं त्याला म्हणायचं. बघा एखादा ट्राय करून बघू एक्झाम्पल आपण. समजा आता एखादा एक्झाम्पल बघा, 27 घेऊ बघू आपण एक्झाम्पल. 22700. बघा बरं, 2700 असेल कशाचा क्यूब आहे का? नाहीये, कशाचाच क्यूब नाहीये. म्हणजे कारण तुम्ही कशाचा जरी क्यूब केला, नो सर. समजा तुम्ही तुम्ही 20चा जर क्यूब केला तर काय येईल? हे बघा 2 2 2 8 येईल आणि 1 2 3. म्हणजे याचा अर्थ 2 0 नाहीत. नेहमी काय करतात? 3 0 येतातच. कमीत कमी 3 तरी येतात, 2 कधीच येत नाही. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. त्याच्यानंतर राईट ट्रू बरोबर आहे स्टेटमेंट हे. त्यानंतर स्टेटमेंट आहे का, इफ अ स्क्वेअर ऑफ नंबर एंड्स विथ 5 देन इट्स अ क्यूब एंड विथ 25. जर एखादा नंबर असेल आणि तो त्याच्या शेवटी जर 5 असेल, समजा आता आपण 15 घेतलं, 15 आपण घेऊया. एक सेकंड. समजा आपण 15 घेतलं, तर त्याला एवढं म्हणायचंय की या ज्या नंबरच्या शेवटी 5 आलं त्याचा स्क्वेअर जे आहे, सॉरी क्यूब जे आहे ते नेहमी 25 नच होतो. हे बरोबर आहे का? नाहीये. तर आपल्याला माहिती आहे 15चा क्यूब काय येतो? 3375. याच्या शेवटी काय 25 यायले का? नाही. सो देअरफॉर दिस स्टेटमेंट इज फॉल्स सर. false, राईट. ओके. त्याच्यानंतर देर इज अ नो परफेक्ट क्यूब विच एंड विथ 8. बरोबर आहे का हे? परफेक्ट क्यूब 8 ने एंड होणारा एकही नाही म्हणाले ते. बरोबर तसं आहे का खरं ते? सो इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. राईट. कारण बरेच असे नंबर आहेत ज्याच्या शेवटी 8 येतं, है ना. सो दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. त्यानंतर द क्यूब ऑफ 2 डिजिट नंबर मे बी अ 3 डिजिट नंबर. म्हणजे 2 डिजिट नंबरचा जर क्यूब असेल, समजा 20 30 असा जर नंबर असेल, तर तो 3 डिजिट असू शकतो. बघा सगळ्यात लहान जरी आपण 2 डिजिट नंबर घेतली, समजा 10, सगळ्यात स्मॉल 2 डिजिट नंबर कोणती आहे? 10. 10 चा क्यूब सांगा. 10. 1000. हा सुद्धा 3 डिजिट यायला का? 1000. मग हा सुद्धा जर 3 डिजिट येत नसेल, सो दिस स्टेटमेंट इज false. येस. त्याच्यानंतर द क्यूब ऑफ 2 डिजिट नंबर मे हॅव 7 or more डिजिट. 7 पेक्षा मोठे जास्त अंक असतात का 2 डिजिटच्या नंबरला? सगळ्यात लास्ट जर डिजिट घेतला आपण 99 चं काय क्यूब सांगा बरं? त्याला काढत नका बसू आता. बघा हा त्याचा क्यूब आहे. 970299. बघा हा सगळ्यात मोठा 2 डिजिट सर, नंबरचा माईक जरी ऑफ करा ना. एक मिनिट. आवाज हे व्हायला ना, डबल यायला. बघा 99चा जरी तुम्ही क्यूब काढला तरी तो किती यायलाय? 970299. म्हणजे 5 पर्यंतच मर्यादित यायलाय, पण 7 येण्याची काही शक्यता आहे का? नाही. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. राईट. श्रावणी, गौरी, राईट. फॉल्स. आणि शेवटचं स्टेटमेंट आहे. येस इट इज अ फॉल्स. आणि एक शेवटचं स्टेटमेंट आहे का, द क्यूब ऑफ सिंगल डिजिट नंबर, म्हणजे एक अंकी संख्येचा जो क्यूब आहे, मे बी अ सिंगल डिजिट नंबर. बरोबर आहे का हे? आणि मला आधी सांगा, सिंगल डिजिट नंबर कोणती आपण येऊ शकतो? 1चा क्यूब 1च येते की.
2चा क्यूब 8 येते. म्हणजे याचा अर्थ दिस स्टेटमेंट कॅन बी ट्रू. राईट. दिस स्टेटमेंट नाही इज सर, ऑल्सो. 3चा 27 येतो ना. काय म्हणता? 3चा 27. हा 3चा नाही आता काय झालं, ते मी म्हणालो म्हणजे शक्यता आहे का म्हणायला, तर आहे शक्यता, आहे की नाही? असतेच असं नाही, बट पॉसिबिलिटी. यस. येस. ओके. सर तुम्ही एकदा फोटो पाठवा ना. कशाची? तर ते एनसीईआरटी बुक. हा तुम्हाला मी काय करतो, पीडीएफ पुन्हा एकदा टाकून देतो ग्रुपवर, चालतंय का? हो सर. सर रेकॉर्ड हो रेकॉर्डिंग पण टाकतो आणि हे पीडीएफ पण टाकतो. सर कारण- रेकॉर्डिंग सेंड करा. हो पाठवतो. ठीक आहे. चल. येस रेकॉर्डिंग सेंड करतो. रेकॉर्डिंगला थोडा वेळ लागत असते, पण करतो मी, सेंड करतो. ठीक आहे. चला थांबूया. उद्या पुन्हा भेटूया 2 वाजता.